लग्न सराई सुरू होणार आहे. बऱ्याच ठिकाणाहून तुम्हाला इन्व्हिटेशन्स येतील. पण तुम्हाला तुमचं डाएट फॉलो करायचंय आणि ट्रॅकवरती राहायचंय. तर या गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा. पहिली गोष्ट, वेलकम ड्रिंक्स प्रोव्हाइड केले जातात काही-काही ठिकाणी. तिथे सोडा किंवा कोल्ड ड्रिंक्स अवेलेबल असतील. त्याच्याऐवजी कोकोनट वॉटर, साधं पाणी किंवा लिंबू पाणी, कोकम सरबत अशा गोष्टी असतात तर त्या जास्त प्रिफर करा. त्यानंतर बफेट पद्धत असेल तर तुम्हाला स्टार्ट करायचे सॅलेड्स किंवा रायता किंवा सूप्सने. तिथे थोडं पोट भरून झालं की तुम्ही स्टार्टर घेऊ शकता. स्टार्टरमध्ये जास्त करून तंदुरी ऑप्शन्स असतात. ओव्हर कशावर जे डीप फ्राईड आहेत गोष्टी जसं की पनीर किंवा चिकनचे स्टार्टर्स असतात ते डीप फ्राईड असतील तर ते अवॉइड करून जे तंदुरी ऑप्शन्स असतील ते जर तुम्हाला घ्यायचे आहेत. मेन कोर्सला हात घालताना बटर नान, बटर कुलचा, बटर रोटी हे घेण्यापेक्षा तुम्हाला प्लेन रोटी, प्लेन चपाती घेतलेली तर उत्तम आहे. ब्लोटिंग होत असेल त्याने मैदा अवॉइड करा पूर्णपणे. सोबत ग्रेव्ही डिशेस जे असतात तिथे बटरी किंवा क्रीमी ग्रेव्ही घेण्यापेक्षा, भाज्या घेण्यापेक्षा साध्या भाज्या तिथे तुम्ही जास्त घ्याल. त्यानंतर राईसमध्ये शक्यतो पुलाव किंवा बिर्याणी असेल तर ते पोर्शन मीडियम साईज ठेवून किंवा डाळ राईस असेल तर उत्तम ते घेऊ शकता. तूप घ्यायचं मस्तपैकी वरती. पापड शक्यतो फ्राईड गोष्टी अवॉइड करा. त्यानंतर डेझर्ट, आय नो आपण तिथे डेझर्टसाठीच गेलेलो आहोत. पहिलं लक्ष काय आहे आज गोडामध्ये हे आपण बघतो. तर डेझर्ट कितीही आवडत असलं तरी पोर्शन मध्ये घ्यायचंय. 1 to 2 पीस घेतले तरी चालतील. अंगूर मलई बरेच ऑप्शन्स सध्या अवेलेबल असतात. ते छोटी छोटी वाटी मुद्दामून छोट्या वाट्यामध्येच घ्यायचंय तुम्हाला. मोठी वाटी घ्यायची नाही अजिबात डेझर्टसाठी. येस, डेझर्ट झालंय तुमचं काम संपलेलं आहे. आईस्क्रीम जर असेल तर आईस्क्रीमकडे बघायचं नाही. तुम्ही ऑलरेडी तुमचा डेझर्ट खाल्लेला आहे. खूप जास्त हायड्रेशन लेवल ठेवा जेवणात. तिथे लग्नाला जेवायच्या आधी तुम्हाला पोट ऑलरेडी थोडंसं भरून जायचं. उपाशी अजिबात जायचं नाही. प्लीज भरपूर पाणी पिऊन जा. होप दिस हेल्प्स.